पाकिस्तानी ड्रामा तर आपण सगळेजण खूपच आवडीने बघत असतो। तर आज आपण त्याच ड्रामा मधल्या हिरोईन म्हणजेच माहिरा खान हिची स्पेशल रेसिपी ट्राय करणार आहोत। त्यांची फेवरेट रेसिपी चीज अंडा रेसिपी। चला तर मग रेसिपी बघूया। पण त्या अगोदर नमस्कार, मी प्रज्ञाज मेजवानीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। अशा छान छान रेसिपी साठी प्रज्ञाज मेजवानीला जाऊन लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग पुढे बघूया। सर्वात पहिल्यांदा आपल्याला अंड्यासाठी मसाला तयार करायचा आहे। तर कढई तापवण्यासाठी ठेवायचं, त्याच्यामध्ये 2 चम्मच आपल्याला तेल घालायचं आहे। तेल चांगलं कडाक्याने तापल्याच्या नंतर ना एक मीडियम आकाराचा टमाटा घेतला होता, तो मी असा बारीकसा चिरला आणि तो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। चांगलं 5-10 मिनिटं परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, जेणेकरून टमाटा आपला चांगला होऊन जाईल। त्याच्यासाठी टमाटा शिजत आल्याच्या नंतर ना एक अखंड कांदा घेतला होता, बारीक कांदा चिरून घेतला होता, तो अखंड घालायचा आपल्याला। तो सुद्धा असा लालसर परतून घ्यायचा आहे। चांगला लाल ब्राऊन कलर आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची घ्यायची आहे। तुम्ही इथं लाल तिखट घेतलात तरी चालेल। त्याच्याच नंतर अर्धा चम्मच आपल्याला ब्लॅक पेपर पावडर घ्यायचा आहे। हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। 5 मिनिटं चांगलं त्या तेलामध्ये परतून द्यायचं आहे। त्याच्याच नंतर ना आता आपण दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करूया। हे आपल्याला मसाला चांगला भाजूनच घ्यायचा आहे। इथं मी तवा तापवण्यासाठी ठेवणार आहे। 2 अंडे घेतलेले आहेत। 2 अंडे चांगले मी फेटून घेणार आहे। अंडा फेटलेला आहे, याच्यामध्ये थोडंसं मीठ लक्षात ठेवायचं आहे। आपण कांद्यामध्ये पण मीठ टाकलं होतं आणि आता अंडा फेटताना सुद्धा मीठ टाकतो। तर दोन्ही पण बॅलन्स करून आपल्याला मीठ टाकायचं आहे। तवा चांगला गरम झाल्याच्या नंतर ना असं किनाऱ्यावर न तेल सोडायचं चांगल्यापैकी आणि आपण नॉर्मल पोळी करतो ना त्याप्रमाणे आपल्याला अंड्याची पोळी तयार करून घ्यायची आहे। पूर्णपणे प्लेन अशी पसरवत जायची। जेवढी तुम्हाला पातळ पोळी हवी आहे त्यानुसार असं उलटण्याने कड्याला सरकवत जायचं। आता पोळी साधारण थोडीशी खालून शिजल्याच्या नंतर ना किनारे त्याचे सुटत आले की आपण जो कांद्याचा मसाला भाजला होता तो आपल्याला सगळा मसाला घालून घ्यायचा आहे। एक तरी आपण असं डोशाला आपण जसा मसाला एकत्र असं ठेवतो त्याप्रमाणे ठेवा किंवा पूर्ण ऑमलेट वरती पसरून ठेवलात तरी चालेल। मी असं डोशाला ठेवतो आपण त्याप्रमाणेच उभा ठेवून घेणार आहे। किनारे मी पहिला सगळे सोडून घेतलेले आहेत। आता ह्याच्या काय करायचं आहे, आपण चीज घ्यायचं आहे। चीजचे स्लाइस सुद्धा घेऊ शकता किंवा किसणीवरती अशी बारीक किसून घेतलात तरी चालेल। असं मी आता हे मला मोठे भेटले नाहीत त्याच्यामुळे मी छोट्याचे तुकडे करून ठेवले। तुम्हाला जर मोठे भेटले तर मोठे आपण एक असे ठेवून देऊया आणि मध्ये असे थोडंसं चीज आपण टाकून घेऊया। हे झाल्याच्या नंतर ना पोळी खालून आपली चांगली क्रिस्पी झालेलीच आहे। आता चीज ओतल्याच्या नंतर ना फोल्ड करत नॉर्मली फोल्ड करायचे, गोल नाही करायचे, आपल्याला फक्त पलटी मारायची आहे त्याच्यावरती आणि पुन्हा पलटी मारून ही बाजू पण आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे। 5-10 मिनिटं दोन्ही साईड आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे, कारण आपण एकच बाजू शिजवली होती त्याच्यामुळे 5 मिनिटं दोन्ही बाजू चांगली भाजल्याच्या नंतर पोळी तर आता आपली तयार झालेली आहे। आपण आता सर्व करून घेऊया। मी तर छोटासा ट्रायल केला होता सॉस बरोबर, ते काय माझ्याशी जमलं नाहीये। मस्तपैकी पोळी तयार झालेली आहे। त्यांच्या ड्रामा सोबत त्यांची रेसिपी पण खूपच छान होती, इतकी टेस्टी लागत होती ना। चीज असल्यामुळे ते एकदमच छान लागत होतं। हा बघा, तुम्हाला मी खोलून दाखवते किती छानस झालेला आहे। चीज पण बघा किती स्प्रेड झालेला आहे। आता हे तुम्ही नुसती खाल्ली, सॉस बरोबर खाल्ली, मेव बरोबर खाल्ली तर इतकी छान लागत होती ना, खूप 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 टेस्टी। तुम्ही पण नक्की करून बघा चीज अंडा रेसिपी। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत प्रज्ञाज मेजवानी चॅनल वरती। थँक्यू सो मच।